नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त असा झणझणीत आणि चमचमीत मटण काळा मसाला. त्यासाठी या इथं मी 600 ग्रॅम इतकं मटण घेतलेलं आहे. हे मटण आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. तर अगदी जास्तही बारीक याचे पीस न करता मीडियम साईजमध्ये हे मटणाचे पीस आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर या मटणावरती आपल्याला 1.5 चमचा इतकं मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालूयात. हळद आणि मीठ या मटणाला अगदी छान असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे पहा या पद्धतीने. हळद मीठ अगदी छान असं व्यवस्थित असं चोळून घेतल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे इतके पांढरे तीळ आणि 2 चमचे इतकी भाजकी डाळ म्हणजेच डाळ आपल्याला भाजण्यासाठी घालायचं आहे. तीळ आणि डाळ अगदी हलकीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही. हे पहा या पद्धतीने हे छान असं भाजून झालेलं आहे. पॅनमधून बाजूला काढून घेऊयात आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी इतकं सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो भाजण्यासाठी घालायचा आहे. तेल न घालताच हा सुक्या खोबऱ्याचा किस अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. हे पहा या पद्धतीने. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला या इथं मोठ्या साईजचे 2 उभे चिरलेले कांदे भाजण्यासाठी घालायचे. कांदा छान आणि लवकर भाजावा यासाठी थोडंसं तेल घालायचं आणि हा कांदा देखील अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत आलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये एक लाल रंगाचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे भाजण्यासाठी. सोबतच घालूया 3 ते 4 तुकडे अद्रकचे आणि काही लसणाच्या पाकळ्या देखील आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आणि टोमॅटो छान असा मऊसर होईपर्यंत टोमॅटोमध्ये जे मॉइश्चर आहे किंवा ओलसरपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपण हे छान असं परतून घेऊयात. हे पहा या पद्धतीने हे अगदी छान असं आपण इथं भाजून घेतलेलं आहे. यामधला टोमॅटो देखील छान असा मऊ झालेला आहे. आता ह्या सर्व जिन्नस आहेत त्या पूर्णपणे थंड करूयात आणि थंड करून झाल्यानंतर भाजून घेतलेल्या सर्व जिन्नस किंवा साहित्य आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता सर्व आपल्याला हे एकत्रित असं कोथिंबीर घालून छान असं पाण्याचा वापर न करता बारीक करून घ्यायचं आहे. हे वाटण बनवताना आपल्याला पाण्याचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही आणि अशा प्रकारचं अगदी मस्त असं बारीक हे वाटण बनवून तयार होतं. पुढच्या कृतीकडे वळूयात. हा मटण मसाला आहे तो आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी या इथं मी कुकरमध्ये फोडणी करता 2 पळ्या तेल घातलं. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण बनवून घेतलेलं वाटण घालूयात. आता हे वाटण आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा मटण मसाला घालायचा आहे. तर माझ्याकडे हा मटण काळा मसाला बनवण्यासाठी माऊली स्पेशल काळा मसाला आहे तो मी या भाजीसाठी वापरणार आहे आणि या मसाल्यामुळे भाजीला अतिशय मस्त अशी टेस्ट येते. त्याचबरोबर रंग पण छान येतो, अगदी काळसरपणाचा रंग येतो. तर हा मसाला आहे तो घरगुती पद्धतीने बनवलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो. हा मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्यांचा व्हॉट्सअप नंबर तुमच्यासोबत शेअर करेल. त्याचबरोबर बघू शकता अगदी 1 ते 1.5 चमचे इतकाच मसाला मी यामध्ये घातला आणि त्यानंतर हे सर्व मसाले छान असे मिक्स करून घेतले. तर बघू शकता मसाल्यांना कलर काय सुंदर आलेला आहे आणि हा मसाला भाजीमध्ये घातला तर चवीला अगदी मस्त भाजी लागते. अगदी स्मोकी फ्लेवरची भाजी बनवून तयार होते. आता यामध्ये घालूयात हळद मीठ लावून ठेवलेलं मटण आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही आपलं जे ठेवणीतलं काळं तिखट असतं ते देखील इथं वापरू शकता किंवा थोडासा जास्तीचा कांदा लसूण मसाला देखील इथं वापरला तरी देखील चालू शकतं. तर या पद्धतीने हे मटण छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला या मटणाला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर मटणाला झाकण ठेवून छान अशी वाफ काढून झालेली आहे. पुन्हा एकदा हे मटण आहे ते व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात.
तर हे मटण अगोदर आपण शिजवून न घेता डायरेक्ट आपण हे मटण शिजत घालणार आहोत, म्हणजे डायरेक्ट मसाल्यांमध्येच हे मटण शिजत घालणार आहोत. फक्त कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यांवरती हे मटण मस्त असं शिजलं जातं. आता यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचं आहे. तर इथं मी थोडीशी ही भाजी आहे ती ग्रेव्ही टाईप बनवणार आहे, त्यामुळे पाण्याचा वापर बेताने करणार आहे. मटण शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी यामध्ये घालणार आहे. गरम केलेलं पाणी घातल्यानंतर ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. अगदी कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी ही भाजी असणार आहे. आता पाणी घातल्यानंतर याच्यावरती कोथिंबीर घालून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावूयात आणि कुकरच्या साधारणपणे 5 ते 6 शिट्ट्या घेऊयात आणि हे मटण छान असं शिजवून घेऊयात. मटण शिजण्यासाठी तुम्हाला कुकरची किती शिट्ट्या घ्याव्या लागतात तेवढ्या शिट्ट्या इथं तुम्हाला करायच्या आहेत. तर इथं बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. त्यानंतर कुकर ओपन करूयात. तर बघू शकता इथं मस्त असं झणझणीत आपलं इथं आणि चमचमीत असा मटण काळा मसाला बनवून तयार झालेला आहे. हे मटण मी भातासोबत सर्व करणार आहे, त्यासाठी भातावरती काढून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.